Hello friends. Last period we have seen some sentence of voice. Now today we are going to learn next types of the sentence of the voice. आपला voice याचेच अजून काय प्रकार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा ऑक्झिलरी वर्ब्स की ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. आपण ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब कुठले कुठले बघा. आपण हेल्पिंग वर्ब म्हणूया. हेल्पिंग वर्ब कुठले कुठले आहेत तर कॅन, कुड, will, would, may, might, etc. म्हणजे इत्यादी. अशा काही सहाय्यकारी क्रियापदांनी जर समजा वाक्य दिले असती आणि ते म्हटलं चेंज द व्हॉइस तर ती वाक्य कशी सोडवायची. आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी उदाहरण पाहू आपण. वी कॅन यूज एक आहे वी कॅन यूज द शूज in the rainy season. In the rainy season. क्लास वाक्य दिले. We can use the shoes in the rainy season. हे जर वाक्य दिलं तर ते कसं वाक्य सोडायचं बघा. वाक्यातला सब्जेक्ट helping verbs or it is also called auxiliary verb. हे मेन वर्ब. the shoes हे वाक्यातलं कर्म आहे बघा. सब्जेक्ट हे दोन जे आहेत हे हेल्पिंग म्हणूया. हेल्पिंग वर्ब असं आहे. हेल्पिंग वर्ब हे मेन वर्ब हे ऑब्जेक्ट आणि हे जे आहे ते ऑर्डर. वाक्यात याशिवाय सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि ऑर्डर म्हणजे वाक्यातला करता सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापदैकी एक असेल किंवा दोन्ही असेल. कर्म आणि इतर भाग. तर तो काय कसं सोडवायचं वाक्य की नियमाप्रमाणे तेच की ऑब्जेक्ट पुढे घ्यायचा, त्याचं वचन आणि क्रियापद काळानुसार टू बी रूप वापरायचं. त्यानंतर मुख्य क्रियापद पास्ट पार्टिसिपल वापरायचं. त्यानंतर वाक्यातला इतर भाग लिहा. त्यानंतर बाय नंतर कर्ता जो आहे तो जर सर्वनाम असेल ते द्वितीय आणि जर वाक्यातला जर कर्ताचं नाव असेल तर ते उदाहरणार्थ राम, गोपाल, सीतार असं असेल तर जे आहे तेच पाहिजे द्यायचं. किंवा हे इतर जे आहे ते शेवटी लिहिले तरी चालेल. या ठिकाणी पुस्तक बघा शेवटी दिलेले आहे ते तिथे लिहिले तरी चालेल. कसं ठीक आहे. आपण बघू प्रत्यक्ष कर्माचा करता करा. द शूज आहे ते पुढे येईल. द टी कॅपिटल द शूज बघा. द शूज आहे येस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे अनेक वचन. पण इथं सहाय्यकारी क्रियापद दिलंय. जर समजा ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब दिला असेल तर ते आहे तेच घ्यायचं आहे. दुसरं वर्ब घ्यायची काही गरज नाही. जर समजा कॅन आहे ते कॅन घ्या. पण त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर बी हे पाठीमागे आपण एक बी शब्द घेतला होता. म्हणजे तुमच्या याच्याबद्दलच इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये की जे वाक्यातला करता नसून जर क्रियापदानेच वाक्य सुरुवात केली असेल तर आपण कालच वाक्य पाहिलं आहे ते. तर तसं
कॅन सहाय्यकारी क्रियापदानंतर म्हणजे कॅन, वूड, विल, वूड, बी, माइट एक्सेट्रा हे जर वाक्यात असेल तर जे आहे तेच घ्यायचं. त्याच्यानंतर बी, बी नंतर जे मुख्य क्रियापद आहे तिसरं रूप घ्यायचं. यूज तिसरं रूप आहे यूज्ड, यूज्ड नंतर बाय देते द्वितीया अस, यूज द्वितीया अस आणि हे इतर मध्ये परत लिहा. त्याच्यानंतर इन द रेनी सीझन असं सुरू होऊ शकतं. हे झालं एक प्रकारे. दुसरं ऑर हे वाक्य कसं करायचं बघा. तर बघा कर्मता करता करा हे आहे द्यायचं. द शूज हे आहे द्यायचं. कॅन बी यूज ते क्रिया स्वरूप तसंच द्यायचं. यूज पण हे तुम्ही बाय अस लिहायच्या ऐवजी याच्यानंतर जर तुम्ही कर्म करता लिहिलं इतर लिहिले तरी चालेल. इन द रेनी सीझन आणि मग बाय लिहा. करता कुठला आहे वी, हे द्वितीया अस. थोडक्यात काय फक्त इन द सीझन जो इतर मधला भाग आहे तो वाक्य शेवटी तर घ्या किंवा जे क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. आणि नंतर पास्ट पार्टिसिपल नंतर हे ऑर्डर घेतल्यानंतर बाय आणि जो कर्ता जो आहे त्याची काय करा द्वितीय द्या. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य सोडवू शकता. त्या ठिकाणी दुसरे वाक्य दिलेले बघा. आपण ते वाक्य सोडवू शकतो बघा. We could hear the second number. We could hear the loud voices. We could hear the loud voices. तर येणे बघा सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब मेन वर्ब आणि द लाऊड व्हॉइसेस इज इथं मात्र डायरेक्ट ऑब्जेक्टच आहे. इतर ऑदर काय नाही. घ्या हा पुढे घ्या. द लाऊड व्हॉइसेस द लाऊड व्हॉइसेस इथं मात्र काय करता क्रियापद काय बघू नका. या ठिकाणी हा अनेक वचन वगैरे काही गरज नाही. जर सहाय्यकारी क्रिया दिलेलं असेल तर व्हॉइसेस कुड बी हे स्वरूप हिअर बघा. नेहमी आपल्याला जे क्रियापदाचं प्रेझेंट टेन्स पास्ट किंवा पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल म्हणजे मूळ क्रियापदाचं भूतकाळ रूप तिसरं रूप हे माहिती असायला पाहिजे. परंतु पाठीमागे मी सुरुवातीला दिलं होतं ते बघा. हिअर बाय करता कुठला आहे वी द्वितीय काय येणार आहे अस. आलं लक्षात. फक्त काय करायचंय जर वाक्यामध्ये कॅन कुड विल असेल तर कर्म करता घेतल्यानंतर ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. त्याच्यानंतर बी घ्यायचा. बी नंतर मूळ क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि तिसरं रूपानंतर जर तुम्हाला वाटलं वाक्य इतर भाग असेल तर पीपी नंतर घ्या किंवा शेवटी लिहिलं तरी चालेल. समजा तुम्ही पीपी नंतर ते क्रियापद इतर भाग लिहिला आणि त्याच्यानंतर काय करायचं बाय लिहायचं. बाय नंतर जो कर्ता आहे जर कर्ता नाव असेल तर तो नाव असेल. समजा राम असेल, गोपाल असेल, सीता असेल तर बाय नंतर राम, गोपाल, सीता असेल तर लिहा. जर समजा सर्वनाम असेल
आय असेल, वी असेल, दे असेल, ही असेल, सी असेल, तर त्याच्या तृतीया लिहा. आणि जर तुम्हाला वाटलं सरळ आपलं या वाक्याप्रमाणे सोडवा आणि इतर जो भाग आहे तो शेवटी लिहा तरी चालेल. ठीक आहे. आता दुसरं वाक्य घेऊ आपण. ही वुड कॅरी द लोड. He would carry. He would carry the load. इथे बघतो बघा, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. काय करा, द लोड वाक्याची सुरुवात लिहा कारण करता म्हणून द लोड. इथे जे सायकल आहे तसंच वुडचं वुड तसंच लिहा. नंतर बी, कॅरीचं कॅरीचं स्वरूप आहे CARRIE. आता मला माहिती आहे मी लिहितोय, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, हे क्रियापदाची रूप वहीत लिहून घेऊन त्या ठिकाणी ते वाचायचे नेहमी. कॅरी इतर काय नाही, बाय करता कुठला आहे ही, द्वितीय काय येणार आहे ही, द्वितीय काय येणार आहे ही. ओके, अशा पद्धतीने सोडवायचं वाक्य. पुढचे वाक्य घेऊ आपण आपले. She should leave the place. तुम्हाला नक्की समजेल का. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. कसं येणार आहे, ऑब्जेक्ट पुढे घ्या द प्लेस. द प्लेस शुड बी. ओके, द शुड बी क्रियापद लिव्ड, LEAVED लिव्ड बाय करता ही आहे, द्वितीय पद काय आहे ही. The place should be लिव्ड चुकलं व्हायचं, लिव्ड नाही लेफ्ट आहे ना, लिव्ड आणि लेफ्ट आहे लेफ्ट. हे जे लिव्ड आहे बघा कुठलं LIVED लिव्ड बरोबर असं आहे. तर ह्याचं लेफ्ट आहे. तिसरं लिव्ह लेफ्टच. द प्लेस शुड बी लेफ्ट बाय हिम. अशा पद्धतीनं वाक्य सोडवा आणि शेवटचे एक वाक्य घ्या आणि मग तुम्ही जादा वगैरे तयारी करा. वाक्य they must do it. कसं बघायचं बघा, वाक्यातला सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन. डू म्हणजे दोन आहेत, डू डीड डन. म्हणजे हे डू तिथं मूळ क्रियापद, त्याचं पास्ट टेन्स डीड आणि पास्ट पार्टिसिपल डन. पण हे सहाय्यकारी क्रियापद पण आहे, डू डज डीड. ते म्हणजे दोन्ही सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतं आणि मुख्य क्रियापद म्हणून काम करतं. इथं मात्र या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद बसून हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हे मूळ क्रियापद आहे. काय करा, इट हे सर्वनाम आहे, याचं द्वितीय प्रथमा तेच आहे, त्याच्यामुळे याची प्रथमा जरी आपण इट तसं करा, इट मस्ट बी. डू तिसरं डू डीड आणि डन बाय करता कुठला आहे ते, द्वितीय दे. ओके, अशा पद्धतीचे वाक्य अशा सोटेल आपल्याला. तुम्ही घरी सोडवा वाक्य घ्या बरं. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये वाक्य सोडवा. एक वाक्य तुम्हाला देतो. You
you can speak, you can speak it, you can speak it. ओके, अजून एक वाक्य घ्या. she would reach my younger. She would call the doctor. She would call the doctor. अशा पद्धतीने वाक्य तुम्ही तयार करा आणि किंवा शोधा आणि सोडवा. तर पुढचा एक प्रकार घेऊ आपला, मी म्हणते बहुतेक मग संपेल तो डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट and indirect director and indirect object. वाक्यामध्ये कधी कधी डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष क्रियापद, कधी कधी अप्रत्यक्ष क्रियापद असतात. आपण प्रत्यक्ष बघूया. आपण एक्झाम्पल फर्स्ट इथं बघितलं, सी गिव मी अ बुक. समजा असं वाक्य. याच्यामध्ये बघा सब्जेक्ट वर्ब, सी गिव म्हणजे ना, सी गिव सब्जेक्ट वर्ब, हे एक ऑब्जेक्ट आहे आणि ही एक ऑब्जेक्ट आहे. बघा हे ऑब्जेक्ट, हे एक ऑब्जेक्ट, हे वर्ब आणि हे सब्जेक्ट. आता दोन दोन हे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून, ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून. लक्षात. आता हे ऑब्जेक्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा काय करायचं, जर समजा द्वितीय असेल वाक्यामध्ये तर त्याची प्रथम वापरायची. काय बघा, मीची प्रथम आय, करता कुठला आहे गेव, भूतकाळ आहे. हे किती वचन, एक आय म्हणजे मी एकटा, एक वचन भूतकाळ वॉज, आय वॉज. ओके. हे तिसरं रूप गिवन, आय वॉज गिवन. हे इतर मध्ये बुक, हे इतर मध्ये घ्यायचे. जेव्हा दोन ऑब्जेक्ट असते तर एक प्रत्यक्ष जर डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे समृद्धी असेल, दुसऱ्याला काय म्हणायचं प्रत्यक्ष कर्म. तेव्हाच काय करायचं, ऑर्डर मध्ये समजून ते पीपी नंतर लिहायचं. बुक बाय, शी द्वितीय खर. बघा आय वॉज गिवन अ बुक, आय वॉज गिवन अ बुक बाय हर. असं तरी काही वाक्य होऊ शकेल. आता हे अ बुक कसं होईल बघा, ऑर हे घ्या, अ बुक घ्या, अ बुकचं कॅपिटल, बुक एक वचन, काळ कुठला आहे भूतकाळ, भूतकाळचं एक वचन वॉज. नंतर तिसरं रूप काय यायचं, गिवचं तिसरं रूप गिवन. आता इथं हे इतर मध्ये पण जर द्वितीय जर इतर मध्ये घेतला तर त्याच्यावर करायचं नेमकं टू लिहायचं. लक्षात घ्या, हे मात्र लक्षात घ्यायचंय. जर समजा द्वितीय जर आपण कर्ता नाही घेतला तर इतर मध्ये घेतला ऑर्डर मध्ये, तर पीपी नंतर टू लिहून जो कर्मकर्ता जो आहे किंवा द्वितीय आहे ते त्या द्वितीयच्या अगोदर आणि पीपी नंतर टू लिहायचं. द्वितीयाच्या अगोदर आणि पीपी नंतर टू लिहायचं. त्यानंतर बाय करता कुठला आहे सी, द्वितीय काय येणार आहे खर. केस द्वितीय काय बदलणार नाही.
ठीक आहे. आता अजून एक वाक्य बघू आपण आणि तुम्ही शोधायचे, तुम्ही सोडवायचे का. I will teach you. I will teach you a lesson. ओके, कसं वाटतं बघा. हे यू प्रथम हे द्वितीय आपली माहिती आहे डायरेक्ट प्रथम अपायन द्वितीय पाहिजे. यू द्वितीय यूच आहे. हे द्वितीय समजा पुढे घ्या, हे प्रथम काय यूच आहे. यू याचं आपल्याला माहिती आहे काय विलचं आपण जसं आहे काय आपण केलं तर आपण तसंच घेतो. आपण जर असं होईल शो घेतलं तर विल बी. विल बी. तिसरं काय आहे टॉट. TAUGHT टॉट. टॉट. तिसरं आता इतर काय हे लेसन बाय करता कुठला आहे आय. द्वितीय काय आहे मी. जर समजा हे यू हे जर तुम्ही कर्म करता विचार घेतला आणि तो वाक्यातला करता समजून घेतला तर हे असेल. किंवा आता हे लेसन घ्या करता म्हणून कसं होईल लेसन. इतर विल जसं येईल ज्या प्रकार पहिल्या आपण शिकवलं की जर समजा विल शूड शाल असेल तर आपण ते जसं घेतोय बी नंतर घेतो आपण. लेसन विल बी. तिसरं काय बघा टीचर थॉट. इथं काय आहे यू. त्यावर काय द्यायचं आपल्याला इतर द्वितीय असल्यामुळे यू बाय करता कुठला आहे आय. द्वितीय काय नाही येणार आहे मी. आलं लक्षात. लेसन विल बी taught to you by me. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे वाक्य तुम्ही तयार करा, शोधा आणि सोडवा. आणि बहुतेक आता अडचण काय नसावी. जशी असे अशा प्रकारचे वाक्य तुम्ही सोडवायला प्रयत्न करा. ठीक आहे, आपण थांबूया ठिकाणी.